मैत्रिणींनो चला सगळं आवरून झालं आपलं. आता नव्या वर्षाची विजयादशमीची नवीन चांगली सुरुवात करू. पहिले सूर्याला पाणी घालून येऊ आणि नंतर मग स्वयंपाकाची तयारी करू. स्वयंपाकाला लागू मैत्रिणींनो. तर चला वरती जाऊ. पाणी घालायला वरी जावं लागतं आम्हाला छतावर पाणी घालायला. तर चला आता इथं स्वयंपाक काय करायचं म्हटलं तर आता म्हटलं वरण टाकू. वरण भात खीर वगैरे करू. पुरण काही घालणार नाही मी. पुरणाचं कसं खूप पसारा पण राहतो मैत्रिणींनो आणि दीपक पण खात नाही पुरणपोळी. तर नैवेद्यापुरतं म्हटलं मग आता खीर वगैरे बनवू मस्त छान. स्वयंपाक झाला, अर्धा झाला, अर्धा राहिला. तर चला आता दुकानाकडे जाऊ मैत्रिणींनो. आपण बनवायची होती पण दूध नव्हतं म्हटलं मग आता दूध काजू बदाम दुकानातून जाऊन आणू. तर आले म्हटलं मैत्रिणी दुकानामध्ये. तर आता आपल्याला बघा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा कोण देते. हार्दिक शुभेच्छा तुला पण माझ्याकडून विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. यशस्वी हो, चांगला हो, पुढं जा, उंचावर जा. मावशी तुम्हाला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा तुला पण हार्दिक शुभेच्छा देते विजयादशमीच्या. तुम्हाला काय द्यायचंय. तुला शॅम्पू द्यायची आहे का. शॅम्पू तिथं असते तर तिथं आले तर इकडंच काम करत बसले बघा मैत्रिणींनो. कसं काय घरी जायचं कधी काय करायचं काय घ्यायला आलते तर शॅम्पू तिकडंच असते बघा. तर मैत्रिणींनो कसं आहे दुकानात गेलं का दुकानातच आटकून बसावं लागतं. तिथे गेलं का काही कळत नाही किती वाजले किती काय झालं. तर मग खीर बनवायची तर दूध नव्हतं म्हणून दूध आणायला गेले. कारण म्हटलं पोराला सांगू तर पोरगा आटकून बसन. दुकानात गर्दी असेल दुकानामध्ये तर ते इकडं आलं ये जायच्या म्हणून मी दुकानात गेले मैत्रिणींनो. तर तिकडंच आटकून बसले. मला 1-1:30 वाजला येता येता. त्याच्यानंतर आल्यावर मग आपण भजे करायचे होते मूग भजे आपल्याला आणि खीर बनवायची होती. मग खीर टाकली मैत्रिणी आल्यावर तिकडं. आणि आता बघा इथं आपल्याला भज्याला दळून घ्यायचं आहे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आता वाटून घेणार नाही पाट्यावर अट्यावर. काय काय घेतले आपण त्याच्यात धने लसूण हिरवी मिरची जिरे कांदा टाकायचा आणि छान मस्त मूग भजे घ्यायचे मैत्रिणींना करून असे. तर आता ये ना हे बघा बघू शकता ह्याच्यात सगळं घेतलं आहे मी. आता हे आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ. झालं बघा आता मिक्सरमध्ये काढून घेतलं. आता आपले भजे पण झाले. आपल्याला आता देवाला नैवेद्य दाखवायचा छान मस्त मैत्रिणींनो. बघा आपण माहीतच आहे काय माहीत नाही अजून. आपण पार्सल ऑफर केली होती ऑर्डर केली होती. आता आलं आहे बघू आता ह्याच्यात काय आहे. चला ठीक आहे. इथून पोगायचं असं माहीतच आलंय वाटतं. तर बघू आपण चला आता याला बोलायला आपल्याला कोरा लागेल. आता ते भाऊ देतील बोलून जे पार्सल घेऊन आले ते. हां तेच मैत्रिणींना आपले माईक आले. आवाज बरोबर येत नव्हता क्लिअर येत नव्हता. तर आता आधी माईक घेतले पण नंतर आपण आता मोबाईल घेऊ छान. हां शुभेच्छा तुम्हाला आम्हाला काहीतरी द्या. माझं सगळ्यांवर प्रेम आहे त्याच्यामुळेच हे सगळं चिक्की वगैरे द्या काहीतरी चिक्की तुमच्यापेक्षा मोठी का चिक्की या प्रसाद व्हिडिओ काढून दे. आमच्या मावशीकडे मोठे म्हणे पाहिलं ना लगेच चिक्की काढून त्यांनी येतो. हॅपी दसरा पण करायला हॅपी दसरा. असंच खुश राहा हसत राहा. आता 2-4 थोडे सोनं करते असंच सुखी राहा. धन्यवाद. तर मग मैत्रिणीनं बघा आपल्या दुकानापुढून देवीचं काय जाते आपली विसर्जनासाठी अशी जाऊन अशी मग अशी नदीला नेतात आमच्या तिकडं. तर ही मंडळाची देवी आपल्या. तर मग मी 2-4 दिवस गेलेच नव्हते मैत्रीण. 2 दिवस गेले होते गरबा खेळायला. कारण माझ्या मग खूप कामं राहते. तर मग रात्री जागरण व्हायचं 12-1 वाजायचं 1-1:30 आणि एकदा झोपमोड झाली का
मग मैत्रिणीनं असं आम्ही मस्त छान एन्जॉय केला. आणि ते काय व्हायचं, एकदा झोप मोड झाली का मग काय नंतर झोप येत नव्हती. मग मी 2 दिवस जाऊन बघितलं, मग तिसऱ्या दिवशीपासून गेलेच नाही. माझ्याकडे जी मुलगी येते ना कामाला सकाळी, ती सकाळी 7ला म्हणजे 7लाच येते. मग त्याच्यामुळं मग ते सकाळी 7च्या अगोदर यायच्या अगोदर उठावं लागायचं. मग ते झोप होत नव्हती, काही नव्हती. मग त्याच्यामुळे गेले नाही. मग त्या दिवशी त्या 2-3 बाया आल्या दुकानासमोर, आपल्या दुकानासमोरून विसर्जनाला जाते देवी. तर म्हणे का आल्या नाही म्हणे तुम्ही तिकडं गरबा खेळायला, चला आता तरी चला. मग गेले मैत्रिणीनं. आता हे असं छान मस्त सगळ्यांनी गरबा खेळला लाईनीनं. हे मंडळाचा राहतोय, आमच्या मंडळाची देवी राहते, मंडळाचा गणपती राहतो मैत्रिणीनं. तर खूप छान आम्ही एन्जॉय केला. तर व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मैत्रिणींनो. आणि मोबाईल केलेला आहे ऑर्डर, पण अजून आलेला नाही. 2-3 दसऱ्याचे त्या दिवशीच केला आहे मैत्रिणींनो, पण तो मोबाईल भेटत ना झाला आहे कुठं. तर पाहू आता रविवारपर्यंत सांगितलं आहे मोबाईलवाल्याने येईन. आणि चला ठीक आहे, आपलं हे पण आलं आहे, पार्सल पण आलं आहे. काय पार्सल आलं आहे तर आपण ते बघू. तर सगळ्यांना परत दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि मैत्रिणींनो, तुम्ही पण असंच करता का? मस्त छान एन्जॉय मला कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडं असंच छान मस्त सगळे मिळून जुळून करते तर एन्जॉय. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, परत सगळ्यांना राम राम, शुभरात्री. तर मैत्रिणींना असे कामं राहते तर सकाळ ते संध्याकाळपर्यंत. आणि दुकानात मला कोण कोण आलं होतं बघितलं तुम्ही. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला. तर दुकानच माझं घर राहतं, दुकानच माझं मंदिर राहतं. कारण मैत्रिणी घरात आम्ही थांबतच नाहीत, फक्त खायपुरतं झोपायपुरतंच थांबतं. सगळं दुकानातच जातं. मग दुकानातच आमचे सण सुदी साजरे होते. तर मग आम्ही दुकानातच करतो सण सुदी सगळे साजरे. कारण तिथंच राहतो सकाळपासून ते संध्याकाळी 10-10:30 वाजेपर्यंत. सणासुदीला तर 10:30सुद्धा वाजतात मैत्रिणींनो आम्हाला. तर मग त्याच्यामुळे सगळे दुकानातच येते. तर काही असं कार्यक्रम दिवाळी सणासुदीचं भेटायला, विजयादशमीच्या किंवा कशाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला, तर मग दुकानावरच येऊन जातात मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे, सगळे आपलेच, आपणच आपले, सगळे आपलेच म्हणायचं राहतं. आणि आपल्या नगरमधले की आपले नातेवाईक असल्यासारखेच असतात आपल्या नगरमधले किंवा गावामधले. तर मी असं सगळ्यांना धरून चालते मैत्रिणींनो. कुठं माझा भेदभाव नाही राहत, काही नाही राहत. सगळे सगळ्याला समान, सगळ्यांना सारखं धरते मी. तर मैत्रिणीनं इथं बाया खूप छान एन्जॉय. तर मग त्याच्यात 1-2 बाया म्हणे व्हिडिओ काढून घ्या. मग मी काढून घेतला. ते कसं राहतं मैत्रिणीनं, कोणाला व्हिडिओ काढलेला आवडतं, कोणाला नाही आवडत. मग मी त्याच्यामुळं सरासरी तर काढायचं नाकारच दिला होता. पण मग ते म्हणे 1-2 बाया त्याच्यातल्या म्हणे घे ना म्हणे व्हिडिओ काढून ब्लॉग आहे ना. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. माझ्याकडून मी तुला दसऱ्याच्या लाख हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुमचा आशीर्वाद असाच आमच्यावर असू द्या. आशीर्वादच आहे माझा, सगळ्यांवर आशीर्वाद आहे, पुऱ्या मोरेनगरवर आशीर्वाद आहे माझा. सगळ्यांना कोणाचा असो किंवा नसो, माझा